नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात मुख्य घटक आहे। आता हा जो पॅन कार्ड आहे तो बंद होणार आहे। याऐवजी 2.0 हा पॅन कार्ड येणार आहे। यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे। आता या 2.0 पॅन कार्डचे नेमके फायदे काय आहेत याबद्दलची माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, पॅन 2.0 प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे। ही जी मंजुरी आहे 25 नोव्हेंबर 2024 रोजी देण्यात आली। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने म्हणजेच CCEA प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। पॅन 2.0 प्रकल्पासाठी 1435 कोटी आर्थिक भार असेल। पॅन 2.0 प्रकल्प करदात्यांच्या नोंदणी सेवांचे तंत्रज्ञान आधारित परिवर्तन घडवून आणतो आणि त्यांचे पुढील प्रमाणे महत्त्वपूर्ण फायदे आहेत। आता फायदा नंबर 1, सुधारित गुणवत्तेसह प्रवेश, सुलभ आणि जलद सेवा वितरण। त्यानंतर सत्याचा एकल स्रोत आणि डेटा सुसंगत। त्यानंतर पर्यावरणास अनुकूल प्रक्रिया आणि खर्चाचा किफायतशीरपणा आणि आर्थिक चपळतेसाठी पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि किफायतशीरपणा। त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेला आहे, महत्त्वपूर्ण हा पॉइंट आहे, पॅन 2.0 प्रकल्प हा करदात्यांच्या सुधारित डिजिटल अनुभवासाठी पॅन टॅन सेवांच्या तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाद्वारे करदाता नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेच्या पुनर्अभियांत्रिकरणाचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे। हे सध्याच्या पॅन टॅन 1.0 इकोसिस्टीममध्ये अपग्रेड असून ते QR कोड यामध्ये देण्यात येणार आहे। कोअर आणि नॉन कोअर पॅन टॅन क्रियाकलाप तसेच पॅन प्रमाणीकरण सेवेचे एकत्रीकरण करेल। पॅन 2.0 प्रकल्पामध्ये सरकारच्या डिजिटल इंडियाचे विजन प्रतिध्वनित झाले आहे, ज्याद्वारे निर्दिष्ट सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळखकर्ता म्हणून पॅनचा वापर करणे शक्य होईल, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुमच्याकडे जर जुना पॅन कार्ड असेल तर तो आता अपडेट होणार आहे। जेव्हा तुम्ही अपडेट कराल त्यावरती एक QR कोड मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि तो QR कोड पूर्वीपेक्षा यामध्ये चेंजेस असणार आहे आणि या QR कोडमुळे कसल्याही पद्धतींचा गैरव्यवहार होणार नाही आणि सुसंगतपणे तुम्ही कोणताही व्यवहार व्यवस्थित पद्धतीने कराल। मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कारण भरपूर अशा प्रमाणात फ्रॉड होत होते। यामुळे सर्व सुरक्षितपणा यामध्ये येईल। हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा मुख्य उद्देश आहे। तुमचा पॅन कार्ड जुना बंद होईल आणि त्यामध्ये अपडेट झाल्याच्या नंतर नवीन पॅन कार्ड तुम्हाला मिळेल, असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। धन्यवाद।